मोहने गाळेगाव परिसरात अवैध दारू विक्रीचा विळखा. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त, युवा पिढी धोक्यात. कल्याण तालुक्यातील मोहने गाळेगाव परिसरात अवैध हातभट्टी तसेच देशी विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या अवैध धंद्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गाळेगाव, शांताबाई नगर, धम्मदीप नगर, RS तरे मार्केट, मोहनेगाव तसेच अटाळी आंबेवली स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हातभट्टीची दारू सर्रासपणे विकली जात असल्याने महिलांमध्ये आणि पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अजिंक्य साळवे यांनी या गंभीर प्रकाराबाबत संबंधित प्रशासन आणि पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अवैध धंद्यांना प्रशासनाचे अभय आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. परिसरातील युवक मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकवर्ग चिंतेत असून अनेक कुटुंबांचे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळेस काही भागांमध्ये संशयास्पद हालचाली वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई करून अवैध हातभट्टी व दारू विक्री पूर्णपणे बंद करावी, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा.